सोनाली. लेखक डॉक्टर पूर्णपात्रे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. रुपाली. आज बरोबर 3 वर्षे झालीत त्या गोष्टीला. लक्ष्मीपूजनाचा दिवस. पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्या आत अभ्यंग स्नान करून लवकर तयार होऊन मित्रमंडळींसह फराळावर ताव मारत घरोघर शुभ दिवाळी म्हणून 4 ठिकाणी फिरल्याशिवाय छोट्यांना किंवा मोठ्यांनाही बरं वाटत नसे. दिवाळीचं स्वागत जोरदार झालं पाहिजे. घरातल्या सगळ्यांनी सूर्योदयाच्या आत स्नानं उरकायची हा सुचेताचा हट्ट अजूनही आमच्याकडे पुरवला जातो. आता तिच्या सासरी नांदतीये ती, पण काही गोड हट्ट उरी बाळगून त्याची जोपासना करायची हा प्रमिलाबाईंचा त्याहून वेडा हट्ट. घरातली माणसं, जनावरं, कुत्री मांजरी ह्या साऱ्यांना अगदी गरम गरम पाणी अंघोळीला, सुवासिक साबण, त्यांना अंघोळ करताना ओवाळणं, ह्या साऱ्या कार्यक्रमातून रुपाली कशी सुटणार? तिचा थाट तर और असायचा. अंघोळ झाल्यावर छानशा मऊ साडीनं अंग पुसायचं, पावडर लावून तिला तयार करायचं. मात्र ही सर्व मंडळी फटाक्याच्या आवाजाला इतकी घाबरायची की घायाळ झालेल्या चेहऱ्यावर भित्रेपणा, अन्न पाणी वर्ज. अगदी दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज रस्त्यावर फटाफट यायला लागले तेव्हापासून ते शिळी दिवाळी संपेपर्यंत यांचा आजारपण काही संपायचं नाही. आणि जो जो ही कंपनी घाबरायची तो दीपा, सत्यजित ना रूपापुढे फुलबाजा, टिकल्या, भुईचक्र या दारूकामाची आतषबाजी दाखवायची काय हौस. शेवटी नाईलाज म्हणून रूपा पलंगाच्या खाली जी दडी मारून बसायची ती 3-4 दिवस बाहेरच पडत नसे. अन्न पाणी सारं पलंगाखालीच. म्हणूनच तो दिवस आमच्या स्मरणातून कधीही जात नाही. 8-10 दिवसांपासून रूपाची प्रकृती बरी नव्हती. अन्न पाण्यावरून तिची वासनाच उडाली होती. कुठेही बाहेर फिरताना, कोणावर भुंकताना, अगर मुलांच्या पायाशी लढिवाळपणे शेपटी हलवून खेळताना आढळलीच नाही. आमच्याकडची सगळीच मंडळी मेडिकल पेशातली. प्रत्येक जण रूपाला निरनिराळे टॉनिक्स, अँटिबायोटिक्स देऊन लवकर चालती फिरती करायचे प्रयत्न करत होते. आदल्या रात्रीपासून फटाक्याचा आवाज झाला की ती केविलवाणी रडवेला चेहरा करून रडके सूर बाहेर काढायची. घरातली सगळीच मंडळी म्हणायची, हे काय रूपाचं रडणं सणासुदीच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उठवेना. दोघेही बच्चे लोक दीपा, सत्यजित रूपाची तब्येत बघायला तिच्याजवळ जायचे. तिनं काही खाल्लं का वगैरे सारी माहिती सगळ्यांना सांगायचे. खरं तर घरातली सगळीच मंडळी बेचैन होती. रूपा मात्र सकाळपासून शांत पडून होती. पायांनी थोडी सरकत सरकत गच्चीवर उन्हाकडे जायचा असफल प्रयत्न करत होती. मी खाली दवाखान्यात पेशंट तपासण्याच्या गर्दीत होतो. याच गर्दीत दीपा धावतच खाली आली. काका काका चला ना वर, बघा तरी रूपा हालतच नाहीये. डोळे मिटून 5-6 मिनिटापासून गप्प पडू नये. तिने माझा हात धरून ओढतच वर नेलं. माणसाप्रमाणे कुत्रा सिरियस झाल्यावर गडबडीत जावं हे समजण्या इतकी आता दीपा मोठी झाली होती. तेवढ्यात दीपानं आणि सत्तूनच फुंदून फुंदून रडायला सुरुवात केली होती. डोळे लाल झाले होते, ओठ थरथरत होते. रूपाला मी तपासलं. ती शेवटचा श्वास घेत होती. आमची सर्वांची लाडकी रूपा आम्हा सर्वांना सोडून दुसऱ्या जगात निघून गेली. आता उरल्या फक्त तिच्या आठवणी. मुलांना पोटाशी घेऊन मी देखील भारावून गेलो. रूपासारख्या आमच्या लाडक्या कुत्रीने आजपर्यंत आम्हा सर्वांवर जे प्रेम केलं, जो लळा लावला, आपुलकी निर्माण केली, तिला डोळे भरून पाहून घेतलं. एक पांढरी चादर तिच्या अंगावर घातली. ऊर भरून आलेल्या हुंदक्यांना आवर घातला. रुमालाने डोळे पुसले आणि तिच्या पुढील व्यवस्थेला लागलो. आमच्या बागेतील नारळाच्या झाडाखाली तिला ठेवायचं ठरवलं आणि महारूला त्याप्रमाणे खड्डा करायला सांगितलं. अजूनही त्या नारळाच्या झाडाजवळ गेलो की रूपाच्या आठवणीने डोळ्यात अश्रू उभे राहतात. डॉक्टर मेजर जनरल नानासाहेब लाटे, त्यांचे चिरंजीव आमच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक. त्यामुळे डॉक्टर नानासाहेबांची ओळख आणि पुढे मैत्रीत रूपांतर झालं. लष्करातील निवृत्ती, नंतर पुण्यात बंगला बांधून स्थायिक झाली. एकदा पुण्याला गेलो असताना त्यांच्याकडे जेवायला गेलो.
गप्पांमध्ये आमच्याकडील कुत्र्याचा विषय निघाला. त्यांची पामेरियन जातीची कुत्री व्हॅली होती. त्यातलं एक पिल्लू त्यांनी मला दिलं. तीच आमची रुपाली. आज जनरल नानासाहेब सुद्धा आपल्यात नाहीत. रुपा साऱ्या घरभर नुसती धमाल करायची. वय लहान असलं तरी दुसऱ्यांच्या अंगावर चालून जायची. मोठ्यानं आरडाओरडा करायची. तिची पद्धत तर मोठी गमतीची. जरा कुठं खुट्ट वाजलं की किंचाळत त्या ठिकाणी धावून जाणार. भुंकून ओरडून बेजार करणार आणि आलेली व्यक्ती परत फिरली की न चावता त्याची पॅन्ट किंवा साडी तोंडात धरून ओढणार. डोळ्यासमोरून जाईपर्यंत तिचं भुंकणं सुरू असायचं. नुसता आवेशनी ओरडणं. कुणाही व्यक्तीला किंवा मुलाला ती चावल्याचं मात्र माझ्या आठवणीत नाही. तिच्याच वयाची असलेली माझी नात दीपा आणि आज पेशवे उद्यानात असलेली दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणून गप्प बसावं ती सोनाली. दीपा, रूपा आणि सोना यांची मैत्री जगावेगळीच. एक माणूस, एक सिंह. इसाप नीतीत लिहून सुद्धा खरं वाटणार नाही असं यांचं एकमेकांवर प्रेम. रूपा आणि सोना अगदी कायम एकत्र असायच्या. भीती वाटायची दीपाबद्दल. पण त्या दोघींना याची संपूर्ण जाणीव होती की काय कोणास ठाऊक. अरे ही आपल्या पालकाची नात म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा. एक दिवसही तिच्या अंगावर कधी नखाचे ओरखडे दिसले नाहीत. मग चाबा घेणं तर लांबच. दिवसेंदिवस या तिघींचे लाड. वाढते वय आणि त्याबरोबरच वाढलेल्या खोड्या हे आवरणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत होती. एकदा दवाखान्यातील काम संपवून दिवाणखान्यात मी गप्पा मारत असताना नर्सने निरोप आणला. MR आलेत. वर पाठवू का आपण खाली येता? MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. वरच पाठवा सिस्टर. या या आज उशीर केलात यायला. गाडीत जरा उशिरा आली त्यामुळे उशीर. सॉरी हं डॉक्टर साहेब. अच्छा बोला. काय काय नवीन कंपनीने तयार केलेल्या औषधांची सूची धडाधड त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर्व माहिती सांगून झाल्यावर सरबताचा गोड पाहुणचार आणि अच्छा म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे आला. जवळच पायाशी बसलेल्या रूपाचा फार मोठा गैरसमज झाल्यासारखा वाटला. तिनं जोरात भुंकायला सुरुवात केली आणि अंगावर धावून गेली. एवढं करूनही हात काही सुटले नाहीत. पाय दिसल्यामुळे शेवटी MRची पॅन्ट तोंडात धरून ती ओढायला लागली. का हो? डॉक्टर साहेब इतका वेळ शांत बसलेली ही रूपा आत्ताच काय एवढी चवताळली? अहो तिला वाटलं की तुम्ही हात पुढे करून मला मारताय की काय. मग कशी बशी रूपाची समजूत काढून MRची सुखरूप रवानगी दरवाजापर्यंत केली. 1975च्या जूनला आणीबाणी जाहीर झाली आणि 6 जुलैला माझी रवानगी येरवडा कारागृहात झाली. राजकैदी म्हणून. सुरुवातीचे दिवस थोडे घरच्या स्नेहार्द्र बोचऱ्या आठवणी हैराण करत असत. पण नंतर अगदी छान सराव झाला. दोस्ती झाली. त्यावेळेला महिन्यातून एकदा घरची मंडळी भेटायला येत. अशीच एकदा प्रमिला भेटीला आली असताना मला म्हणाली, अहो रूपा किती आठवण काढते तुमची. सारखी तुमच्या पलंगाखाली, बाथरूमच्या दाराशी नाहीतर कन्सल्टिंगच्या रूममध्ये टेबलाखाली वाट पाहत असते. तिला वाटत असतं की आत्ता काका म्हणतील, चला रूपाताई, भूक लागली हं, झोप आली हं. कृतीच्या इशाऱ्यापेक्षा मूक प्राण्यांना शब्दांचीच भाषा माझ्या मते जास्त समजते. तिच्या या बोलण्यावर मी म्हणालो, पुढच्या खेपेला दीपाबरोबर रूपालाही घेऊन ये भेटायला. मी परवानगी काढून ठेवतो. हल्ली आमचा दोस्त मंडळींचा परिवारही फार मोठा झालाय. सगळेजण त्यांना पाहायला उत्सुक आहेत अगदी. आणि खरोखरच रूपादीपाच्या आठवणीने मी सुद्धा बेचैन होतो. तुरुंग अधिकाऱ्यांना विनंती करून परवानगी तर मिळवून ठेवली आणि वाट पाहत असतानाच एका सकाळी वॉर्डर मला बोलवायला आला. चला डॉक्टर साहेब, बाई आल्यात भेटायला आणि बरोबर एक पांढरी कुत्री आणि बाळ आहे. चटकन कपडे बदलून माझ्या रूपादीपाला भेटायला मी अगदी धावतच ऑफिसमध्ये आलो. आणि रूपा ही माझी हाक कानी पडताच युगायुगांच्या दुरावलेल्या 2 प्रेमी जीवांची भेट. माझ्या स्मरणातून कधीही तो प्रसंग जाणार नाही. अंगावर उड्या काय मारल्या, जिभेनं माझं सारं सारं अंग काय चाटलं,
अगदी उड्या मारून तोंडाजवळ सुद्धा तोंड आणून मला उचलून "पापी घ्या" असे तिच्या डोळ्यातले भाव. आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात प्रेमाचा तो अपूर्व सोहळा पाहून आसवे उभी राहिल्याशिवाय राहतील का? हाताशी धरून दोघींना थेट कारागृहामधून मित्रमंडळींना दाखवून आणलं. नुसतं धावणं आणि माझ्या पायात घोटाळणं. ह्याशिवाय प्रेम व्यक्त करायला तिच्याजवळ शब्द कुठले? डोळ्यांमधले हळवे आणि करुण भाव मीच काय तो समजू शकत होतो. सर्वांनाच त्यांच्या भेटीचं कुतूहल. एकीकडे दीपाचं दुडदुड धावणं, बोबडं बोलणं आणि गालाला खळी पडलेलं गोड हास्य साऱ्यांनाच मोहित करत होतं. तर दुसरीकडे रूपाची माझ्यावरील प्रेम व्यक्त करायची आगळी पद्धत सर्वांना चकित करत होती. पलंगावर लोळणं, छातीवर प्रेमाने मिरवणं, गालावर गाल घासून "अरे, अरे, पुरे, पुरे आता" हे सारे सारे प्रेमाचे प्रकार मनसोक्त झाल्यावर मी पुन्हा ऑफिसमध्ये परत आलो. प्रमिलाजवळ दोघींना सुपूर्त केलं आणि जड अंतःकरणाने प्रमिला निघायच्या आतच मी माझ्या वॉर्डमध्ये परत गेलो. राजकीय वाऱ्याची दिशा बदलत होती. आणीबाणीचे काळे कुट्ट मेघ वितळायला लागले होते. एक दिवस आम्ही सारेच जण कारागृहातून मुक्त झालो. बाहेर आल्यावर पुन्हा आपल्या व्यवसायात माणसांमध्ये एकरूप होण्याच्या मार्गाला लागलो. कारागृहातल्या आठवणी मात्र माझ्या समोर ताज्या स्मृतीप्रमाणे सारख्या उभ्या राहत होत्या आणि मी वेड्यासारखा त्याच त्याच आठवणींमध्ये धुंद होऊन जात होतो. आज जिनं माझ्यावर माणसापेक्षाही जास्त, अगदी नितांत प्रेम केलं ती रूपा नाही. आहेत तिच्या अविस्मरणीय आठवणी. कारागृहातल्या वास्तव्यात कितीही नुकसान झालं असलं, तरी माझा मात्र मोठा फायदा झालाय आणि तो म्हणजे माझ्या लाडक्या सोनाला, रूपाला मी शब्दांकित करू शकलो. नाहीतर माझ्या वैद्यकीय व्यवसायात हे कधीही जमणं शक्यच नव्हतं. दीपावली दिवाळी दरवर्षी येते. आनंदाने, उत्साहाने सण साजरा होतो. पण ऐन दिवाळीत रूपाचा मृत्यूदिन तिच्या आठवणीने मला बेचैन करतो. कुठेतरी त्या आठवणी सतत असतात आणि त्याच दिवशी, त्याच वेळेला नकळत डोळ्यांमधून अश्रू पाझरतात. माझ्या आणि माझ्या दीपाच्या अलौकिक प्रेमाचा हा पाझर कधीही सरणार नाही आणि वेडं प्रेमही कधीच कमी होणार नाही. कधीच नाही. धन्यवाद.